आज या जगामध्ये जगत असताना अनेक प्रकारची लोक आहेत. त्यामध्ये दोन मुख्य प्रकारची माणसं आहेत. एक आहे आस्तिक आणि दुसरे आहेत नास्तिक. आस्तिक म्हणजे काय? आस्तिक म्हणजे देवाला मानणारे, बरोबर आहे बाबा. आणि नास्तिक म्हणजे काय? महिला मंडळ, नास्तिक म्हणजे काय? देवाला न मानणारे, जे गळ्यात माळी घालत नाहीत, जे कधी कपाळाला बुक्का लावत नाही, जे कधी मंदिरात जात नाही. एखादीचा नवरा कीर्तनाला जर टाळ घेऊन उभा राहत असेल तर बसा खाली, काय जायचंय भजनाला, अशी म्हणणारी मंडळी नास्तिक. वारीला कशाला जायचंय, नका जाऊ वारीला, ही नास्तिक आहेत. अशी जी परमार्थाला बाधक माणसं आहेत, ही जीवनामध्ये चांगल्या माणसाला पुढे जाऊ देत नाहीत. समाज असाच आहे, तुम्ही जोपर्यंत सिद्ध करून दाखवत नाही, तुम्ही जे काही कराल तुम्हाला ती गोष्ट सिद्ध करेपर्यंत समाज तुम्हाला वेड्यात काढतो. पण एकदा का तुम्ही सिद्ध झाला ना की तुम्हाला हा समाज तळ हातावरती घेऊन नाचायला लागतो. म्हणून माणसाने जीवनामध्ये आपण कुठलाही जो निर्णय घेतो तो निर्णय बरोबर आहे किंवा चुकीचा आहे हे समाजाने न ठरवता, तुम्हाला लोकांनी लाख म्हणू द्या चुकीचं आहे, परंतु तुमच्यामध्ये एवढे सामर्थ्य असलं पाहिजे की आपण घेतलेला निर्णय चुकीचा जरी असला तरी तो बरोबर करून दाखवता आला पाहिजे, तो बरोबर आहे हे सिद्ध करून दाखवता आलं पाहिजे. लोक रस्त्यानेही चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बसू देत नाहीत. आता आपल्याला सांगायची गरज नाहीये, पण सांगून जाते. एकदा एक पती पत्नी रस्त्याने चालले होते. जात असताना दोघही पती पत्नी घोड्यावरती बसले. घोड्यावर बसून जात आहेत तर काही लोकांनी बघितलं आणि लोक म्हणायला लागले, काय माणसं आहेत, अजिबात यांना दया माया आहे का या घोड्याची? दोघंच्या दोघं घोड्यावरती बसले, कळत नाही का यांना? त्यांनी ती कुजबूज त्यांची ऐकली. दोघही घोड्यावरून खाली उतरले. आता खाली उतरून चालत आहेत तर काही लोक परत म्हणायला लागले, बघा विठ्ठल विठ्ठल घोड्यावरून खाली उतरली दोघं आणि पायी चालायला लागली. तर लोक म्हणतात, अहो एवढा घोडा चांगला आहे आणि ह्यांना काही अक्कल आहे का? पायी चालतात, ते घोडा आहे ना जवळ, बसावं ना घोड्यावरती, पण पायी चालतात, यांना काही कळत नाही. मग त्यातले ही बातमी जेव्हा त्यांच्या कानावरती पोचते, जेव्हा कानावरती शब्द येतात त्यावेळेस हे दोघं म्हणतात की आपण घोड्यावरती बसूया. मग काय होतं, त्या बाईचा नवरा घोड्यावरती बसतो, पुढे चालायला लागतात. पुढे गेल्यानंतर काही लोक भेटतात, बघा काय माणूस आहे, बायकोला पायी चालवते आणि हा घोड्यावरती बसला. त्यांनी हे ऐकलं, परत तो घोड्यावरून खाली उतरला आणि आता घोड्यावरती कुणाला बसवलं? बायकोला बसवलं. बायको घोड्यावरती बसली तर लोक म्हणायला लागली, बघा कसली बाई आहे, नवऱ्याला पायी चालवते आणि घोड्यावर स्वतः बसली. म्हणजे समाज तुम्हाला जगूही देत नाही, धड मरूही देत नाही. तुमची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची असेल ना तर गर्दीमध्ये चालाल तर तुमची ओळख कधी होणार नाही. त्यासाठी तुम्हाला सगळ्यापासून वेगळं व्हावं लागेल, तेव्हा तुमची वेगळी ओळख निर्माण होते. संत महात्मे सुद्धा तसेच आहे. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदावरी खंती, जाण मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तो. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात की ज्याला एकांतावरती प्रीती आहे तो आयुष्यामध्ये काहीतरी घडते. आणि अशी जी माणसं आहेत जे संसारामध्ये फरफटून गेलेली आहेत, ज्यांना कसं वागावं हे कळत नाही, केदवा कैसे राहटावे, कौनेसी काय बोलावे हा विचारच नाही, परंतु मनुष्याने जीवनामध्ये आल्यानंतर काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. आणि कुठला विचार केला पाहिजे याला पण फार महत्त्व आहे. नाहीतर घरात बसायचं आणि म्हणायचं अमेरिकेत काय चाललं असेल, वॉशिंग्टन मधले लोक झोपले असतील का, चीन मधला कोरोना गेला का, गरज काय, इथे बसलोय, बाहेरच्या चर्चा गरज नाही ना करायची. मग माणसाने विचार केला काय पाहिजे. काही काही माणसं म्हणतात की त्या बाजूच्या गावामधली लोक काही चांगली नाही, गरज काय. काही काही गावामध्ये गावाच्या बाहेर टपरे असतात, छोट्या छोट्या काय ते म्हणतात ना स्टॉल असतात, छोटे छोटे छोटी टपरी असते जिथे तंबाखू गुटखा हे सगळं काय मिळतं. आणि तिथे टवाळकी
टवाळी करणारी माणसं बसलेली असतात. चांगली माणसं तर अशा ठिकाणी कधी बसत नाहीत. आणि अशा ठिकाणी जी बसलेली माणसं आहेत, मग हा त्याची निंदा करेल, हा त्याची निंदा करेल. आणि ज्या ठिकाणी निंदा होत असेल, लक्ष देऊन ऐका, ज्या ठिकाणी दोन माणसं कोणातरी तिसऱ्या माणसाची निंदा करत असतील आणि त्या ठिकाणी तुम्ही जात असाल तर चुकूनही त्या जागी बसू नका. कारण जर तुम्ही बसला तर त्यांच्यामध्ये सहभागी होता, आणि जर तुम्ही त्यांच्यामध्ये न सहभागी होता पुढे निघून जाताय तर तो तुमचा शहाणपणा आहे. परंतु लक्षात ठेवा, तुम्ही तिथून निघून जरी गेलात ना तर त्याच्यानंतर तुमचीच निंदा सुरू होत असते. म्हणून या लोकांपासून लांबच राहिलं पाहिजे. परंतु तुकोबरा काय म्हणतात, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा सोहिताचा धंदा. काय धंदा आहे त्यांना? त्यांच्या जीवनामध्ये परमार्थ एकच आहे, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. त्या भगवंताची प्रीती, त्याच्यावरती असणारं प्रेम, तेच त्यांना जोपासायचं. बाकी संसाराशीही काही देणं घेणं नाहीये. आणि असे जे संत महात्मे समजावून सांगतात की बाबा रे, हा संसार कसा आहे, हे जग कसं आहे, या जगामध्ये लोक तुम्हाला जगूही देत नाहीत, मरूही देत नाहीत. या पुढे जाऊन तुम्हाला सांगते, या जगाची रीत आहे निंदणे मग वंदने. लोकपालन करीत असता रामाही निंदू लागले, पतिव्रता सीता तरीही लोक निंदू लागले. ऐकता रामायणे गळून येती भरून येती लोचने. मग या जगाची रीत आहे निंदणे मग वंदने. पहिलं तर निंदाच होती. माऊली ज्ञानोबरांची सुद्धा पहिली लोकांनी निंदा केली. हे काही जादू करत असेल, कुठली तरी बंगालची विद्या शिकून आले असेल, यांना काय कळतं? ह्यांच्याकडे विचार, कुणाला काय बोलावं हे कळत नाही. या जगामध्ये चमत्काराला नमस्कार आहे, असा कुणालाही नमस्कार नाही. बघा, विचार करायला संत महात्मे आपल्याला सांगत असतात. पण लोक, एका महात्म्याने कीर्तनामध्ये सांगितलं की बाबाने की जीवनामध्ये आपण करत असताना कीर्तनाला जावं. आपल्याकडे जर पैसा असेल तर त्या पैशाचा उपयोग कसा करावा, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदार विचारे वेच करी. काय करावं? काही लोकांचं संसारात मन रमत नाही, म्हणून त्यांना वाटतं की आपण बाहेर कुठेतरी चुकीचं वागावं, चुकीचं वर्तन करावं. पण बघा, महात्म्याने का महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं की एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याचे घरी. महाराजांनी सांगितलं की दुसरी पत्नी करू. मग त्या एका माणसाने लक्षात ठेवलं की दुसरी बायको करायची नाही, पण तिसरी बायको केली तर चालते. पण ह्या शहाण्यानी लक्षात न ठेवता दुसरी करायची नाही हे लक्षात ठेवलं, पण तरीही दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केलं ते बी कधी केलं? वयाच्या 60व्या वर्षी दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न झाल्यानंतर त्याची जी पत्नी होती ती पत्नी किती वर्षाची होती? 20 वर्षाची त्याची पत्नी. आता समाजात जेव्हा जायचा पहिली पत्नी त्याची काही मेली नव्हती, पहिली पत्नी जिवंत होती, पण पहिली पत्नी त्याला शोभेल अशी होती. याचेही केस काही काळे पांढरे झाले होते, तिचेही केस काही काळे पांढरे झाले होते. परंतु ही जी लहान होती, जी वयाने 20 वर्षाची लहान असणारी पत्नी होती, जेव्हा हे दोघं समाजामध्ये फिरायचे तेव्हा हिला लाज वाटायची. की म्हणायची, माझ्या नवऱ्याकडे पैसा बघून तर मी लग्न केलं, पण मला काय माझा नवरा काय होत नाही, शोभत नाही. तिला लाज वाटायची. मग ती काय करायची? रात्री जेव्हा नवरा झोपायला जवळ आला की नवरा एक दिवस इकडे आणि एक दिवस दुसऱ्या पत्नीकडे. मग एक दिवस हिच्याकडे आला रात्रीच्या वेळी, जेव्हा बारक्या पत्नीकडे तो आला, आल्यानंतर काय करायची बायको? झोपीमध्ये याचे काळे केस उपटायची, झोपीमध्ये याचे पांढरे केस काढायची. पांढरे केस काढल्यानंतर त्याला काही कळायचं नाही. पण ज्यावेळेस तो दुसऱ्या दिवशी बायकोकडे जायचा, आता डोकं रात्रीचं थोडं दुखायला लागलं, दुसऱ्या दिवशी गेला दुसऱ्या पत्नीकडे. तिला वाटलं ही पांढरे केस काढते का, माझ्या नवऱ्याच्या समोरचे पांढरे केस गायब झालेत, आता हा मला शोभणार नाही काळे केस झाले तर. मग हिने काय केलं? त्याचे काळे केस उपटायला सुरुवात केली. पाहता 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 महिला मंडळ त्या बाबाचा टक्कल व्हायची वेळ आली. हा वैतागून केला.
परंतु दोघी पत्नीला सांगून त्या काही सुधारल्या नाही. दोघीमध्ये भांडणं वाढली. भांडण इतकी वाढली की या नवऱ्याला सांगितलं आम्हाला घराची वाटणी करून द्या. आता वाटणी केली. वाटणी केल्यानंतर घराची वाटणी समान झाली, भांड्यांची वाटणी समान झाली, सगळं काही समान झालं. पण त्यांच्याकडं म्हैस एकच होती. काय होती? म्हैस एकच होती. आता म्हशीची वाटणी कशी काय करायची? मग तेव्हा एका महात्म्याने सांगितलं, आता मोठी जी होती जरा धार्मिक होती. आता जेव्हा म्हशीची वाटणी केली, त्या म्हशीचा पुढचा जो भाग आहे तो मोठीच्या वाटणीला आला आणि मागचा जो भाग आहे तो बारकीच्या वाटणीला आला. आता हिनी चारा घालायचा आणि बारकीने दूध खायचं. आणि एक दिवस असा झाला की त्या गावामध्ये सप्ताह सुरू झाला आणि त्या मोठी जी पत्नी आहे तिच्या घरी महाराज मंडळी आली. आता हिच्याकडे आणायचे चहाला दूध नव्हतं. तेव्हा हिने काय केलं? म्हशीचं दूध मागायला गेली. ती म्हणली कशाला? मी दूध देत नसते. मग ती म्हशीचं दूध काढायला गेली. म्हशीचं दूध घ्यायला गेली तर ती शेवटी सवतच. आणि सवतीने रंग दाखवला. तिच्या त्या दुधाच्या भांड्याला लात मारली. दूध खाली सांडलं. भांडण एवढं वाढलं, गावातली लोक गोळा झाली. लोकांनी सांगितलं भांडू नका, कधी आज तू घेतलं दुसऱ्या दिवशी तू दूध घे. पण दोघींनी काही मान्य केलं नाही. मग शेजारच्या एका बाईने युक्ती केली. तिला सांगितलं हे बघ, ती तुला दूध द्यायला तयार नाही ना. महिला मंडळ ऐकताय ना? माग एक म्हातारी मोठ्याने जांभळी देते. असं वाटतं मला खाती की काय. विठ्ठल विठ्ठल आता ज्या वेळेस त्या शेजारची बाई आली, मैत्रीण होती तिची, मैत्रिणीने सांगितलं हे बघ, आता तिने इतके वर्षाचा संसार, खेडेगावामध्ये मैत्रिणी म्हणजे जीवा भावाच्या शेजारी एखादीच असते जी नास्तिक असते. शेजारणीच्या घरात फ्रीज आला तर हिच्या पोटात दुखायला लागतं, अशी एखादी असते ना. आता ती जरा चांगली होती. हिची मैत्री अगदी जीवा भावाची मैत्रीण होती. मैत्रिणीने तिला समजावून सांगितलं हे बघ, ती तुला दूध देत नाही ना, एकच युक्ती कर, तुला दूध द्यावंच लागेल. म्हणे काय करावं लागेल? तिने सांगितलं जेव्हा ती दूध काढायला बसल तेव्हा काय करायचं? म्हशीच्या तोंडासमोर बसायचं आणि एक काठी घ्यायची. हिने दूध काढायला सुरुवात केली की देत दानात दान फटका मारायचा म्हशीच्या तोंडावरती. आज तिने दूध काढायला सुरुवात केलं, हिने दिला फटका, म्हशीने मारलेला. परत दूध काढायला बसली, परत तोंडावर फटका, परत लात. तिला दूध काही काढता येईना. ती म्हणते अहो असं काय करताय? म्हणे मी काय करत नाही, तू तुझं दूध काढतेस ना म्हशीचं, तू बिंदास काढ, मी माझ्या भागामध्ये काही करेन, तुला देणं घेणं. म्हणे मी खाऊ घालेल नाही खावल. हिने खाणं पिणं सुद्धा म्हशीचं बंद करायची वेळ आणली. त्यावेळेस ही म्हणते बाई माझं चुकलं, तुम्ही आज दूध घ्या, उद्या मी दूध घेते. परंतु हे सगळं घडल्या कशामुळे? विचार करायला हवा होता. महाराजांनी सांगितलं होतं की एका पुरुषा दोघी नारी पाप वसे. हा विचार करायला हवा होता ना. आजच्या घडीला माणसाला एक पत्नी सांभाळणं होत नाही तर त्या माणसाने 2-2 केल्या. एक काळ असा होता की म्हणतात ना माय मरो आणि मावशी जगो. असे काही लोक होती की ज्या वेळेस एखाद्याची पत्नी वारली तर त्या मुलीची बहीण त्यांना दिल्या जायची किंवा त्यांच्या घरातली मंडळी, त्यांच्या आसपासची असणारी, त्यांच्या कुळामधली मुलगी दिल्या जायची, लग्न केलं जायचं. परंतु तो काळ बदलला. एक काळ असा होता, पूर्वीची माणसं किती मायाळू होती. आजही खेड्यामध्ये असं घडतं, पण शहरामधलं जीवन, फ्लॅटमधलं जीवन फार विचित्र आहे. माणसं मरून पडतात फ्लॅटमध्ये. अक्षरशः काही लोक अशी आहेत की जे एकटे राहतात शहरामध्ये, फ्लॅटमध्ये. मुलं कामाला बाहेर गावी निघून जातात, विदेशात निघून जातात, हे दोघंच तिथंच राहतात. केअरटेकर त्यांना सांभाळायला असतो. कधी जर अनायासे केअरटेकर यायचा बंद झाला आणि याचा जर जीव निघून गेला, आळ्या जर पडल्या तरी कोणी बघायला येत नाही. जेव्हा वास येईल तेव्हा शेजारची लोक बघायला येतात. पण खेड्यामध्ये असं नाही बरं का. खेड्यातली लोक खूप प्रेमळ असतात. खेड्यामध्ये कुणाच्या घरातून मोठा आवाज जरी झाला, एखाद्याने बायकोला आवाज जरी उगारला ना, तर शेजारची माणसं धावते. काय रे बाबा, काय झालं? का पोरीला ओरडतोस? कशाला बोलतोस पोरीला? काय चुकलं? माणसं घरातल्या घरात ते प्रश्न, त्यांची भांडणं मिटवायची. पूर्वी काडीमोड, घटस्फोट हे प्रकार नव्हते, आता जास्त झालेले आहेत. एक काळ असा होता की क्वचितच, अगदी
एखादीच केस अशी घडायची की ज्यावेळेस घटस्फोट व्हायचा. परंतु सांगू का, लोकांना आहे ना अगदी तारतम्य राहिलेलं नाही. मोबाईल वापरण्याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की ज्यामुळे ह्या मोबाईलमुळे दोघा पती पत्नीमध्ये वाद लागलेले आहेत. आज घटस्फोटाचं पहिलं सर्वात मोठं जर जास्त कारण असेल, सर्वात जास्त मोठं कारण तर ते आहे मोबाईल, मोबाईलचा असणारा अतिरेक. मग माणसाने विचार केला पाहिजे की कुठलीही गोष्ट अति जर सेवन केलं तर काय होतं, अपचन होतं. तसं माणसाने जीवनामध्ये काही गोष्टींची मर्यादा असते. नेहमी माणसाने विचार करून वागलं पाहिजे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. एका सुभाषितकाराने वर्णन केलेलं आहे. कोहम कथमिदं जातम को विकर्तास्त विद्यते, उपादानं किमस्तिह विचारास स्वयं विदुषा. मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झालेला आहे, असार अशाच्या संसारामध्ये सार काय आहे आणि असार काय आहे. तर असार आहे तो संसार आणि सार आहे ते भगवंताचे नाव. नाम साराचेही सार, शरणागत यम किंकर. म्हणून माऊली वर्णन करत असताना म्हणतात की सार सार. एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे की भगवंताचं नाव हे सारच आहे. परंतु जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की हे सार असणारं जे नाव आहे भगवंताचं नाव आहे आणि ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आत्मसात केलं पाहिजे आणि ते धारण केले असता जीवनातील संकट नष्ट होतात. हे अभंगाचं पहिलं